मला वाटतं एक निश्चित प्रकारचा असा कार्यक्रम, या काही प्रवृत्ती काही लोक या ठिकाणी करतायत. म्हणजे सरकारची कुठलीही गोष्ट जी चांगली आहे, जनहिताची आहे आणि जी जर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल तर त्याच्या संदर्भात एक नॅरेटिव्ह सेट करायचं आणि सरकारच्या प्रती त्या ठिकाणी लोकांमध्ये असंतोष निर्माण करायचा, अशा प्रकारचा एक नियोजनबद्ध षडयंत्र आहे. त्याचाच एक भाग आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. मला वाटतं एवढा चांगलं बजेट केंद्राने दिलं आहे आणि त्या बजेटची माहिती लाभार्थ्यांपर्यंत, ज्यांना त्याचा लाभ होणार आहे त्यांच्यापर्यंत पोचवणं आणि साध्या भाषेत बजेट त्या ठिकाणी पोचवणं, हे मला वाटतं त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. परंतु अशा प्रकारचं षडयंत्र, सरकारच्या कुठल्याही गोष्टीवर इश्यू करायचा, मीडियात जायचं आणि कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायची आणि सरकारच्या प्रती लोकांच्या मनात निगेटिव्हिटी तयार करायची, अशा प्रकारचे एक स्ट्रॅटेजिकल कार्यक्रम विरोधकांचा आहे. राज्यात देखील ठिकठिकाणी या विरोधात आंदोलन होतात. कसं पाहता? नाही, विरोधी पक्षाला या बजेटवर टीका करण्यासाठी, डिबेट करण्यासाठी पुढे यायचं नाही. आमचं चॅलेंज आहे त्यांनी. आम्ही जर बजेटच्या बाजूनं त्या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम घेतोय, सर्व पक्षाचा एकत्रित कार्यक्रम ठेवा, आमची तयारी आहे त्या ठिकाणी यायची. परंतु यांना केवळ टीका करायची आहेत, यांना बजेटवर चर्चा करायची नाही. आज संजय राऊतांनी नाही, हिंदी आता नको. संजय राऊत यांनी वेगवेगळ्या ह्याच्यावर टीका केलेली आहे. त्यांनी असं म्हटलं की शिंदे या अगोदर अहमद पटेलांना देखील मिशा लावून भेटायला जात होते. हे पृथ्वीराज चव्हाण. नाही, मला वाटतं त्या शिळ्या कढीला ऊट आणण्याचं काही कारण नाही आहे. सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. नीट सरकार चाललंय. आता कोण टोपी घालून गेलं, कोण मिशा घालून गेलं, याच्यावर चर्चा करणं बाष्पळपणाचं ठरेल. तिघाही नेत्यांना मुख्यमंत्री पदासाठी दावेदार समजले जाते. मराठी रंगमंचाने यांना समोर ठेवून नाटकात काम. आमचा महायुतीचाच मुख्यमंत्री होईल, चिंता करायचं कारण नाही. आपल्या घरात काय जळते त्याची काळजी करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.